प्रत्येक वेळेस थोडा कोणा तणाव असतो आपल्यावर. त्याला काय मीडिया समोर बोलावलं काय त्याला टेन्शन घ्यायचं. काहीतरी असतं. आता तणाव आहे का 2-4 दिवसापासून. कारण मराठा शक्ती एक अशी आहे की ते जगाच्या पाठीवरती कोणाचीही मूळशी मोडू शकतो, एवढी शक्ती त्याजवळ. आणि माय मावल्यास या राज्यात हे असं पहिल्यांदा आंदोलन दिसन चाक सुद्धा फिरलं नाही शांततेत आणि बेमुदत. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं. कायदा आणि न्यायालयाने दिलेले सगळे नियम घालून करायचं, पण आंदोलन करायचं या भूमिका करायचं. हट्ट नाही धरायचा. मग तेव्हा गेला मग मी कमी गेलो, तेव्हा गेला तर तू उद्या जाशील. इतकं हुशार व्हायचं. म्हणून ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळेजण आंदोलनाला आलेल्यांनी ऐकून घ्या, समजून घ्या. कारण मला जात जिंकायची, तुम्हाला पण जात जिंकायची. आडमुठापणा अजिबात नको. सरकारला हा एक इशाराच आहे, हात लावाल तर समाज माझा महाराष्ट्रावर आहे. मग काय तर तुडीत म्हणलं हात कस खाला होता तुम्ही? हात कस खाला होता? हात लावायचं कसं म्हणजे झालं नाही एकदा. आता बस ना. का आमची जात नुसते मारच खायला काय? आणि विनाकारण आम्हाला गणपती बाप्पाचं कारण सांगते देवाचं. आम्ही काय अडथळा करायला काय आमच्या हातात बंदूक आहेत काय? आम्हाला कारण ते सांगायचे. आणि तवा अडथळा आणला तवा अंतरवलीत नव्हता गणपती बसलेला. तवा नव्हता गणपती. तवा तुम्हाला दिसलं का की बाबा हिंदूचा सण आहे, सणात कशाला लाठीचार्ज करायचा, कशाला आहे बहिणीच्या डोक्या फोडायची. आता आम्हाला शिकवायला मुंबईला चाललेलं की गणेश उत्सवात सुद्धा तुम्हाला हिंदू देव धर्माचे देव कळणार. तुम्हाला तवा तुम्हाला कळाले तर लक्ष्म्या बसल्या होत्या. तवा लक्ष्मीला तर तुम्ही सगळे मानता, कारण लक्ष्मी कमी नाहीच तुम्ही नोटा. लक्ष्म्या बसल्या असून आय माय लक्ष्मीला हाणलं तुम्ही. तवा जे आम्हाला आता हिंदू विरोधी म्हणतात की हिंदूचे सण असून मुंबईला चाललेत. आता म्हणणारे तवा कुठे गेलते ते कम नाही म्हणले. तवा बी गणपती बसलेले होते. देवेंद्र फडणवीसने कम हाणले का रे बाबा? बोलती बंद पडली का आता? तुम्ही मला चक्रात आडायचा वार काढायचा प्रयत्न करू नका. मी लय नमुना पुढचा आहे. तुम्ही इतक्या लोकशाही प्रमाण करू शकत नाहीत. हो, इतकं लोकशाही प्रमाण करतो. तुमची प्रकृती बरी नाही अशाही परिस्थितीत तुम्ही पूर्ण किल्ला चढणार आहात की पहिल्या पायरीचं दर्शन घेणार आहात? नाही मी वरी जाणार आहे. शेवटचं दर्शन होऊ शकतं माझं एखाद्या दिवशी. त्याचं काय सांगताय? हो, त्याचं काय सांगताय? माझ्या राजाच्या पवित्र गडाची कंपाळांना माती लावणार आणि मुंबईकडे जाणार. माझं शेवटचं दर्शन होऊ शकतं. त्याचं काय सांगताय? नाही भावनिक नाही. समोरच्या व्यक्ती तशा आडमुठ्या. समोरचे सरकार तसं मराठा विरोधी हिंदू विरोधी कारवाई करतात. त्यामुळे मी गोळ्या जडायला तयार आहे, पण हटायला मात्र तयार नाही. आणि मला एक दिवस मान्य नाही. फडणवीस साहेबांनी तो विषय बदलावा, कायम द्यावं आणि मराठ्यांचे मन जिंकावे. आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला योग्य संधी आली. काल आम्ही त्यांचं कौतुक केलंय. परवानगी दिली तर त्यांनी परवानगी देऊन मराठे हे मुंबईत येऊन 29ला मला बसून वाटर लावून वापस जाणार आहेत. त्यांना सगळ्याला येऊ द्यावं ही पण दुसरी विनंती. आणि तिसरं की तुम्हाला योग्य संधी मराठ्यांच्या मन जिंकायची. आरक्षण देऊ. ते गरीब मराठा कधी उपकार विसरणार नाही. कारण काबाड कष्ट करून हा समाज इमानदार आहे. देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही. अपमान करणारला कधी सोडत नाही. तो पण होच मराठा. म्हणून आता अवमान न करता गरीब मराठ्यांच्या हक्काच्या ओबीसीतल्या आरक्षणाचा विचार करून सन्मान करावा. आता अपमान करू नये ही फडणवीस साहेबाला विनंती आहे. धन्यवाद. मुंबईला पोहोचणार ते, कारण की 8 ते 9 तास उशिरा तुमचा दौरा. रात्री येणार होता पण सकाळी मुंबईमध्ये पोहोचला. म्हणजे मुंबईत वेळेत पोहोचणार नाही. आता भैया काय आहे ते, आता लोक रस्त्यानं सगळ्यांना भेटत जाणं ते होतं. उशीर होतोच. त्याला आता नाविलाज आहे. आता आम्ही आता इथं 8:30ला का 8ला पोहोचलो. परवानगीचा मुद्दा आहे समोर. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी. मग वेळेत पोहोचणार नाही असं नाही होणार. असं होणार नाही. ते कायम होणार. तसं होणार नाही. ते कायम होणार. बाकीचे नियम पाळणार. तुम्ही म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा. हे उठून गेले की तुम्ही या. ते नियम पाळू. डॉक्टरांनी तुमच्या प्रकृतीबाबत काय सल्ला दिलाय? समाजाच्या वेदनेपुढं मी माझ्या शरीराचा विचार नाही करत आणि करणार बी नाही. मागचं आंदोलन वाशीमध्ये जे थांबलं तर या टायमाला वाशीतूनच रिटर्न होईल का आझाद मैदानापर्यंत जाईल? आझाद मैदानला चाललो ना. धन्यवाद. चला वाशीतूनच मग या घरात आता तुम्ही शिवनेरीवरूनच जाणार घरी.
मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद जुन्नरमधून आहे ही पत्रकार परिषद. ते आता शिवरायांचं दर्शन घेणार आहेत आणि मग तिकडनं निघणार आहेत, त्यामुळे त्यांना वेळ लागेल तिथून निघायला. मग त्यांना पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की उद्या 9 ते 5 अशीच वेळ आझाद मैदानावर आंदोलनासाठी तुम्हाला दिली आहे. तर ते म्हणाले की ती आम्ही वेळ काही पाळणार नाही. कदाचित आमचा लढा कायमस्वरूपी तिथेच राहील जोपर्यंत आमच्या अटी शर्ती मान्य होत नाहीत. आमच्यावरील अटी शर्ती काढून टाका असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे.